नमस्कार बालमित्रांनो, मुलांवरील संस्काराविषयी आपण नेहमी बोलत असतो. घरात पालक आणि शाळेत गुरुजन मुलांवर सुसंस्कार घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आताच्या चालू जमान्यात व पुढील देश घडविण्यात मुलांवर सुसंस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण आनंद या विषयावर बालमित्रांशी गप्पा मारणार आहोत. आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद घडे. अरे, इकडे मी तर गाणं गुणगुणतोय आणि हे सगळे बालमित्र दिसत आहेत समोर. बालगोपाळाचा मेळा दिसतोय हा. नमस्कार बालमित्रांनो. अरे, तुम्ही तर इकडे तिकडे उड्या मारत आहात आणि खुश दिसताय सगळे. हां, आलं लक्षात. पावसामुळे शाळेला सुट्टी दिली ना, मग काय आनंदच आनंद, मजाच मजा, होय ना. जरा 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 थांबा, मी काय म्हणतोय ते जरा ऐका. काय काय म्हणालात सगळे? आनंद गेला पळून? नाही नाही, तसं काही नाही. रोजच्या त्याच गंभीर वातावरणात शाळेत बसणं म्हणजे थोडं कंटाळवाणं वाटणारच. त्यात आताच पाऊस पडून गेला आहे. त्यातून तुम्हाला थोडी मोकळीक मिळाली तर तुम्हाला आनंद तर होणारच. आणि तुमचं वयही आता इकडे तिकडे बागडायचं, उड्या मारायचंच आहे ना. खुशाल आनंद लुटा. पण आपणाला आज रविवार नसतानाही सुट्टी कशामुळे मिळाली याचाही थोडा विचार करा ना. आज भरपूर पावसामुळे तुमच्या शाळेला सुट्टी दिली आहे. तुम्हाला माहीत आहे, तुमच्या एवढीच तुमच्याच वयाची तुमच्याच वर्गातील शाळेतील काही मुले झोपड्यात राहतात. या प्रचंड पावसामुळे त्यांच्या झोपड्या गळून ओल्याचिंब झाल्या आहेत. काही मुलांच्या झोपड्या वाहूनही गेल्या आहेत. त्यांच्या आईवडिलांचा सगळा संसार पाण्यात गेला आहे. त्या कुटुंबाला बसायलाही जागा नसते तर झोपणार कशी? मग त्या मुलांना तुमच्यासारखं उड्या मारून बागडता येईल का? मग अशा अडचणीत सापडलेल्या मुलांना, त्या लोकांना काहीतरी मदत करण्यातला आनंदही एक वेगळं समाधान देणारा आनंद असू शकतो ना. असा आनंदही आपण लुटायला हवा, होय ना बालमित्रांनो. अरे वा, तुम्ही सगळेच होय सर म्हणालात. हे ऐकून मी तर आनंदाने भारावून गेलो. आणि हो, तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की नेहमी आनंदात राहणे हेच आपल्या सुखी जीवनाचे रहस्य आहे. त्याकरिता आपण नेहमी आनंदाच्या शोधात असायला पाहिजे. आनंद कसा व कुठे मिळतो माहीत आहे? आपण चांगल्या गोष्टी करीत राहिलो की आपणच भरपूर आनंद मिळत राहतो. याउलट आपण नकळत जरी एखादी वाईट गोष्ट केली तर आपणास दुःखाला सामोरे जावे लागून पूर्वी मिळवलेला आनंदही लोकांच्या मनातून गायब होतो. तुम्हाला माहीत आहे, आनंद दोन प्रकारचा असतो. एक तात्पुरता अल्पकाळ मिळणारा आनंद आणि दुसरा दीर्घकाळ कायम टिकणारा आनंद. तात्पुरता आनंद हा वाईट कृतीतून मिळतो, तर कायम टिकणारा आनंद चांगल्या केलेल्या कामातून मिळतो. मग आपण कोणता आनंद मिळवायला हवा? हां, तू सांग सुशील. बरोबर, आपण दीर्घकाळ टिकणारा आनंदच मिळवायला हवा. आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद मिळवायचा असेल तर आपणाला काय करावे लागेल? तू सांग स्वाती. अगदी बरोबर, दीर्घकाळ टिकाऊ स्वरूपाचं काम केलं पाहिजे. उदाहरणार्थ, समाजाला उपयोगी पडेल असं एखादं काम, कायमस्वरूपी वाचले जाईल असे लेखन, भाषणकला, संगीत इत्यादी. शाब्बास स्वाती, छान सांगितलंस. आपल्यावर वडीलधाऱ्याने दिलेली जबाबदारी किंवा आपले कर्तव्य जरी आपण मन लावून पार पाडलं तरीही आपणास खूप आनंद मिळतो. आता शर्विलचे आईवडील डॉक्टर सुशांत व डॉक्टर पूनम कायमस्वरूपी समाजकार्यच करीत आहेत.
शिजावशीची आई डॉक्टर स्वाती यांचेही समाजकार्यच चालू आहे आणि वडील प्रशांत नोकरी करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत आणि म्हणूनच तुम्ही सगळे शिक्षण घेतात. आपणास आनंद मिळण्याचे दुसरे ठिकाण म्हणजे आपली नाती. आपणास भरपूर आनंद देणारी अगदी जवळची नाती म्हणजे आपली आई-वडील, बहीण आणि भाऊ. तशी इतर सगळीच नाती आपण जेवढं त्यांच्यावर प्रेम करू तेवढं प्रेम तेही करतात. सर्वार्थाने आधार देणारे, सर्वांना आनंद वाटणारे आपले नाते आणि जन्मदाते म्हणजे आपले वडील असतात. घरात वडीलधाऱ्यांना आनंद देणारी कायमची मुलगी म्हणजे त्यांची सून. बालमित्रांनो, आपल्या घरात राहत नसलेलं पण तुम्हाला भरपूर आनंद देणारं तुमचं आवडतं नातं म्हणजे तुमचं मैत्रीचं नातं. या नात्यामुळेही पराकोटीचा आनंद मिळतो. बालमित्रांनो, तुम्ही सर्वांवर प्रेम करा व सर्वांकडून आनंद मिळवा. यासाठी तुम्हाला माझ्याकडून भरपूर व गोड शुभेच्छा. धन्यवाद.